नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर अंकिता जवंजाळ आणि मी एक बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन आहे. आज आपण बोलणार आहोत ज्या विषयाबद्दल त्याचं नाव आहे फोरहेड ऑस्टिओमा, म्हणजे कपाळावर येणारी एक कडक गाठ. आता फोरहेड ऑस्टिओमा म्हणजे नक्की काय? आपण या फोटोमध्ये बघू शकतात, ही लेडी आमच्या क्लिनिकमध्ये आलेल्या. त्यांच्या कपाळावर एक गाठ होती गेल्या 3-4 वर्षापासून, जी हळूहळू वाढ होत होती आणि ती फार कडक होती. आता जेव्हा तुम्ही नोटीस करता तुमच्या फोरहेडवर अशी कोणती गाठ आहे जी हळूहळू वाढत आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी थोडी कडक आहे, म्हणजे हे एक फोरहेड ऑस्टिओमा असू शकतं. आता हे फोरहेड ऑस्टिओमा का बरं होतात ह्याचं नक्की कारण तर अजून सायन्समध्ये आम्हाला कळलेलं नाही आहे, पण जे संभावित कारणं आहेत ते मी तुम्हाला सांगू शकते. कधी कधी आम्ही असं बघितलं आहे की ज्यांना प्रिव्हियसली म्हणजे आधी काही इजा म्हणजे ट्रॉमा झालं असेल किंवा नैसर्गिकपणे कधी कधी हाडांची वाढ होऊ शकते, या सिच्युएशन्समध्ये हे फोरहेड ऑस्टिओमा होऊ शकतं. आता फोरहेड ऑस्टिओमाचे काय काय लक्षणं असतात? सहसा ही गाठ लहान असते आणि जसं जसं टाइम पुढे जातो तशी तशी हळूहळू ही गाठ वाढते आणि ही गाठ कडक असते, म्हणजे ती आपण सहसा हलवू नाही शकत. गाठ युजली कडक असते. आपण बघाल की चरबीची गाठ किंवा बाकी सगळ्या गाठी ज्या असतात आपल्या शरीरात त्या युजली सॉफ्ट असतात, पण जी फोरहेडची ऑस्टिओमाची गाठ असते ती खूप कडक असते, हाडासारखी कडक असते. सहसा त्यात वेदना नाही होत आणि मुख्यतः कॉस्मेटिक म्हणजे दिसायला चांगले नाही असल्यामुळेच युजली पेशंट्स आमच्याकडे येतात की आम्हाला ही काढून पाहिजे. आता आम्ही ही डायग्नोज कशी करतो? बेसिकली फर्स्ट आम्ही क्लिनिकल एक्झामिनेशन करतो, म्हणजे तुम्ही कन्सल्टेशनसाठी येता, आम्ही क्लिनिकली चेक करतो की गाठ कशी आहे, कुठे आहे, ती हलते की नाही हलत, तिचं फील कसं आहे, कन्सिस्टन्सी कसं आहे. त्यानंतर आम्ही तुम्हाला काही टेस्ट ॲडवाईज करतो, जसं एक्स-रे, CT स्कॅन, आणि त्यानंतर आपल्याला कळतं डेफिनेटली की ही गाठ कशाची आहे. आणि फोरहेड ऑस्टिओमा असेल तर ते डेफिनेटली आपल्याला CTवर कळून येतं. आता फोरहेड ऑस्टिओमासाठी काय उपचार आहेत? जर गाठ छोटी असेल, तुम्हाला त्याचा काही त्रास होत नसेल आणि दिसायला पण इतकी वाईट नसेल तर काही उपचार नाही केला तरी सुद्धा चालेल. पण काही सिच्युएशन्समध्ये असं होऊ शकतं की गाठ हळूहळू वाढत आहे किंवा त्यात हलकी हलकी वेदना होत असेल किंवा दिसायला चांगलं नसेल वाटत, तर त्या सिच्युएशनमध्ये सर्जरी हा बेस्ट उपाय आहे. आता सर्जरी कशी होते? युजली ही सर्जरी एक डे केअर सर्जरी असते, म्हणजे सकाळी तुम्ही येता, आपण ॲडमिट करतो तुम्हाला आणि संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज होऊ शकतो. जे इन्सिजन म्हणजे जे कट असतं ते युजली आपण हेअरलाईनमध्ये ठेवतो, म्हणजे ते कोणाला बाहेरून दिसणार नाही. ऑपरेशन युजली 30 मिनिट्स म्हणजे 30 मिनिटं ते 1 तासात संपून जातं. जे स्कार आहे ते हळूहळू हील होतं आणि 4 ते 6 महिन्यानंतर तो स्कार म्हणजे जी निशाणी आहे ती इतकी बारीक होऊन जाते की कोणाला पण दिसू नाही शकत. म्हणून हे ऑपरेशन एका ट्रेन्ड प्लास्टिक सर्जनकडून करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जे स्कार प्लेसमेंट आहे म्हणजे त्याचा जो फायनल अपिअरन्स आहे तो किती चांगला येईल ते डिपेंड करतं की तुम्ही कोणाकडून ऑपरेट करत आहात. जर तुम्हाला या विषयाबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा @सारा एस्थेटिक क्लिनिक चेंबूर. आणि या फोटोजमध्ये तुम्ही बघू शकतात की 6 आठवड्यानंतर हे स्कार, या लेडींचे जे स्कार्स होते ते कम्प्लिटली डिसअपिअर झाले आहेत आणि त्यांना एक नवीन कॉन्फिडन्स आला आहे. थँक्यू.